माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री संत श्री सावता माळी श्री कुर्मदास महिमा भाग दुसरा कथासार अभिवाचन करत आहे. आज पांडुरंगाला निरोप बघूया. समोरूनच काही वाटचाल येत होते. त्यांच्या खांद्यावर भागवताचे ध्वज शोभत होते. कपाळावर बुक्का ठसठशीत दिसत होता आणि मुखातून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष चाललेला होता. कुर्मदासाला आनंद झाला. आपल्या अंतरीची आर त्यांच्यात दिसली. आपले हे सगळे सोयरेच आहेत असे त्यांना वाटू लागला. आपली सोयरी विठ्ठलाशी, त्यांची सोयरी विठ्ठलाशी, मग त्याच्याबरोबर आपण विठ्ठलाला निरोप सांगितला तर काय हरकत, या विचाराने त्याचं मन उल्हासित झालं. राम राम विठ्ठल भक्तांनो, राम राम. आपण पंढरीला चालला आहात ना? होय, चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घ्यायलाच निघालोत आम्ही वारकरी. तुम्ही इथेच का होयाल लवळातले? नाही भक्तांनो, मी तुमच्यासारखाच एक भक्त. देवाच्या इच्छेनं पांगळा झालो. वाईट नाही वाटत त्याचं, पण मीही देवदर्शनाला निघालो होतो पंढरपूरला. खुरडत आलो इथवर. आता एकादशीला 7च दिवस राहिलेत. कसा पोचणार पंढरपूरला? इतकं भाग्य नाही माझं. माझा निरोप सांगाल का पांडुरंगाला? हो जरूर सांगू की. काय निरोप आहे आपला? त्यांना सांगा, मायबाप्पा विठ्ठला, कुर्मदास नावाचा तुझा परमभक्त पैठणहून तुला भेटायला निघाला. इथं पोचण्यातच सारे दिवस निघून गेले. आता उरलेत फक्त 7 दिवस. या 7 दिवसाचा धुळा पांगळा फक्त तुला भेटायला येऊ शकत नाही, पण तुझी चातकासारखी वाट पाहत आहे. तू कृपासागर आहे, तूच येऊन मला भेट दे अवश्य. म्हणून पादस्थानने त्याला जवळची शिदोरी दिली, पाणी आणून दिलं. त्याचा निरोप घेऊन जय जय राम कृष्ण हरी म्हणत आपली वाट धरली. विठोबा ख्रिस्ते. कुर्मदासाचे निरोप घेऊन पातस्थ वारकरी निघून गेले. कुर्मदास एकटाच पडला. घटकाभर त्याला लाभलेला सवास त्याच्या अंतकरणाचा चटका देऊन गेला. त्याचा वियोग त्याला सहन होईना. तो मनात म्हणू लागला, विठ्ठला, पांडुरंगा, अरे मी आभागी, तुझ्या भेटीला येऊ शकत नाही, पण तुझ्या भक्तांचाही सुखद सहवास मला फार काळ लाभू नये. इतका का मी पापी? तुझे भक्त भेटले म्हणजे तूच माझ्या अंतकरणाच्या दाराशी उभा राहिल्यासारखे वाटले. तेही तुझ्या भेटीच्या ओढीने निघून जातात. मग तू माझ्या दारातूनच निघून गेल्याची चुटपुट लागते. विठ्ठला, तू हे दार ओलांडून आत कधी येशील? तुला उराउरी भेटण्यासाठी माझं हृदय दपापू लागलंय. आता तुझ्याशिवाय या विजन वासात माझी काळजी कोण घेणार? भक्तांच्या अकेला जर तू धावत गेलास, तुझे ब्रीद तू कधीच सोडलं नाही, मग माझी भक्ती खरी नाही काय? तुम्हाला अभक्तच मानतस काय? तसं असेल तर मी तुझं नामस्मरण कधीच करीत असाच या ठिकाणी उन्हातानात पडून राहीन आणि प्राण सोडीन. पण लक्षात असू दे की माझ्या प्राणाबरोबर तुला तुझं ब्रीदही सोडावं लागेल. कुर्मदासातल्या हात व्याकुळ झाला. प्राण कंठासी आला. इतक्यात त्याला चाहू लागली. घोड्याच्या टापाचा आवाज जवळ येऊ लागला. वाटेतच पडून राहिलेल्या अपंग अवस्थेतील कुर्मदासाजवळ येताच टापांचा आवाज थांबला. कुर्मदासाने पडल्या पडल्या मान वळून पाहिले. त्यास एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून खाली उतरताना एक अत्यंत तेजस्वी पुरुष दिसला. त्या पुरुषाने कुर्मदासाकडे काहीशा सस्मित चेहऱ्याने पाहून विचारले, आपण कोण, कोठले? अशा अपंग अवस्थेत या विजनात एकटेच का पडून राहिला? कोणीतरी आपली चौकशी करणारा भेटला. हे पाहून कुर्मदासाच आनंद वाटला. त्याने उत्तर दिले, मी विठ्ठल भक्त कुर्मदास आहे. पैठणहून असंच खरडत खरडत आलो. पंढरीला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन कृतकृत्य करावं ही माझ्या मनीची आस, पण करणार काय? 7च दिवस उरलेत एकादशीला. आता या अवधीत पंढरपुरात पोहोचणे शक्य नाही. पांडुरंगाची इच्छा आहे तेच त्याचं नामस्मरण करीत प्राण सोडीन, पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय परत जाणे शक्य नाही. तुम्ही पंढरीला जाणार म्हणता, बरं झालं, अनायसे आम्हाला सोबतच मिळाले म्हणायचे. मी तुमच्याबरोबर येऊन तुम्हाला सोबत कशी करणार? मला का हातपाय आहेत तुमच्याबरोबर द्यायला? तुम्ही कुठे जाणार आहात? आपलं नाव काय? मला सर्व लोक विठोबा क्रस्ती म्हणतात. पंढरीला माझं दुकान, तिथूनच माझा व्यापार चालतो. पंढरीला जायचं आहे मला, येणार ना माझ्याबरोबर? सांगितलं ना, मी अपंग आहे, बागी आहे. मी तुमच्याबरोबर कसा येणार? आम्हाला तर गेलंच पाहिजे पंढरपूरला. जाताना वाटेत जी जी गावं लागतील त्या गावी देणे घेणे व्यवहार करावा लागतो. यासाठी अर्धा कोसार मुक्काम करावा लागतो. पण काही असले तरी आम्ही तुमच्या संगतीस, तुमच्या सहवासात अंतर पडू देणार नाही. त्याच्या बोलण्यानं कुर्मदासाला फार आनंद झाला. त्याच्या रूपानं जणू पांडुरंगच आपल्याला भेटला असं त्याला वाटलं. विठोबा ख्रिस्त्यानं घोड्यावरील सर्व सामान सुमान काढलं. रात्रीचं जेवण तयार केलं. 2 सुग्रास घास कुर्मदासांना मोठ्या प्रेमानं खाऊ घातले. 2 आणि आपणही खाल्ले. कुर्मदासाला ते भोजन इतकं गोड लागलं की आतापर्यंत सेवन केलेलं महाप्रसाद देखील त्या चवीपुढे फिकी वाटाय. की म्हणून अमृताची चव यापेक्षा वेगळी असावी असं त्याला कल्पना देखील करविना.
विठोबा ख्रिस्त्यानं रात्रभर लवळाचाच मुक्काम केला. कुर्मदासाशी गप्पा मारण्यात रात्र कशी निघून गेली समजलं नाही. रात्र संपता संपता त्यानं कुर्मदासाला सांगितलं, तुम्ही रोज थोडा थोडा प्रवास करताच, तेव्हा रात्री तुमच्या मुक्काम जिथं होईल तिथं आम्ही तुमची सेवा करायला निश्चितपणे येऊ. त्याविषयी काळजी करायचं कारण आहे. व्यापार करता करता वाटेत भेटणाऱ्या हरिभक्ताची सेवा करणे माझं ब्रीद आहे. दुसऱ्या दिवशीची पहाट सारी सृष्टी जणू सुस्नात झाली होती. सर्वत्र मंगलमय दवबिंदूचा सडा पडला होता. पक्षींनी पिलांना चारा आणण्यासाठी दूर झेपावत होत्या. रात्रभर त्यांचा उदार पंखांचा उभारा मिळालेली चिमणी पाखरं किलबिल गाठ करीत होती. पाणावलेल्या गायी अंबरत होत्या, तशी वासरं स्तनपानासाठी ओढ घेत होती. विठोबा ख्रिस्त्याने कुर्मदासाला उठवलं, त्यांच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. कधी न अनुभवलेलं तो स्पर्श आपल्याला कुठंतरी उंच उंच घेऊन जातोय असं कुर्मदासाला वाटू लागलं. तो व्यापारी त्याला म्हणाला, वत्सा, आपल्या मुखातून काय आज्ञा पांडुरंगाचे. मी आता माझ्या व्यापारासाठी निघालो, तर तुझ्या गतीनं अशीच मार्गक्रमणा करीत राहा. लागेल त्या गावी सायंकाळी मुक्काम कर, मी तुझ्या सेवेला तिथं हजर. मग कुर्मदास असाच खरडत खरडत मार्ग चालू लागला. सूर्यास्ताच्या वेळी लागेल त्या गावी राहू लागला. सांगितल्याप्रमाणे विठोबा कस्ती त्या गावी वेळेवर हजर राहू शकला नाही. कुर्मदासाला भेटू शकला नाही. त्याची जणू आपटूनच राहिली नाही त्याला. कुर्मदासाला प्रश्न पडला, विठोबा कस्ती कोण? पंढरपूरचा भक्ती सोहळा बघूया होता. इकडे पंढरपूरला विठोबाच्या मंदिरात भक्त नामदेवाचं कीर्तन रंगात आलं होतं. अनेक संत सत्पुरुष कीर्तनात येऊन बसले होते. पंढरीचा महिमा वैकुंठ पतीची भक्तिवत्सला गाताना नामदेव अगदी भारावून गेले होते. त्यांना कशाचे भान राहिलेलं नव्हतं. टाळ मृदुंगांच्या घोषात अधूनमधून नामस्मरण करीत नाचत होते. सार श्रीतृ रुंद तल्लीन झाला. अशा वेळी कुर्मदासाचा निरोप घेऊन आलेली वारकरी मंडळी चंद्रभागाचं स्नान उकळून पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला आले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यांचं सावळं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेतलं. त्याला ते उराउरी भेटल्याने अंतरीच्या साऱ्या कळा निवळून गेल्या. सारा क्षीण नाहीसा झाला. अनंत जन्मीचे दुःख जणू विसरून गेले. व्यावहारिक सुखात माणसाला दुसऱ्याच्या दुःखाचा आठव होत नसतो, पण पारमार्थिक सुख असं असतं की त्या सुखात असंख्याच्या डोळ्यातले आसू दिसू लागतात. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानं सुखावलेले या विठ्ठल भक्त वारकऱ्यांना एकदम कुर्मदासाची आठवण झाली. त्यानं दिलेला निरोप पांडुरंगाला सांगायचा होता. त्यांनी पुन्हा हात जोडले आणि पांडुरंगाला म्हटले, भक्त चला पांडुरंगा, तुला भेटायला निघालेला तुझा एक भक्त लुळुलाट आम्हाला भेटला. त्याला हात नाना पाय तसाच खुरटत खुरटत प्रवास करतो बिचारा. आता एकादशीला 5च दिवस राहिले. त्या 5 दिवसात आपण पंढरपूरला पोहोचणार नाही या जाणीवने तो फार कष्टी झालाय. त्यानं आमच्याबरोबर तुला एक निरोप दिलाय. त्यानं असं सांगितलं की देवा, मी तर एकादशीला पंढरपूरला येऊ शकत नाही. तुझ्या भेटीसाठी तळमळतोय. तूच सत्वर येऊन मला भेट. विठ्ठलाने निरोप सांगून वारकरी लोक पंढरीच्या भक्ती सोहळ्यात मिसळून गेले. देव दिना घरी धावला. देव दिना घरी धावला. बघूया भक्तीचं भक्तियुक्त अंतकरणानं केलेल्या नामस्मरणाचं महात्म्य इतकं थोर आहे की त्या योगे देवच भक्तांची सर्वतोपरी काळजी वाहू लागतो. हा देव भक्त संबंध वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, ऐसे अनन्य योगे विकले जीवे आगे, तया काय एक सांगे जे मी करी. माझी आणि भक्ता संसाराची चिंता, काय समर्थांची कांता भुके ती सोची. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी या गावा धावतू आलो. अनन्य भक्तीने मनोभावाने भक्तीने जे भक्त मला समर्पित झाले त्यांच्यासाठी मी काय करतो म्हणून सांगू. माझ्या भक्तांना संसाराची काळजी कशी बरी पडेल. श्रीमंताची पत्नी भुकेनं शोकाकुळ होईल काय. केवळ भक्तासाठीच मी मूर्तीमध्ये साकार होऊन भक्तांच्या या गावाला पंढरपूरला आलो. येयावरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी त्या ते मी माथा मुकुट करी. या लागी हे मी म्हणतले रमा नाही, अर्जुना मी वाहे श्री जे हाते. जो पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊनी आपुल्या हाती, रिंगाला भक्तिपंथी जगा देत. म्हणून तो नमस्कारू, तिया ते मुकुट करू, तियाचे टाक धरू कंठी आम्ही रे. वरी दोन्ही भुजा आलो अंगुणी, आलिंग्यावरी अलिंगावे या लगिरी तयाचे अंग. अशा प्रकारे माझ्या भजनाविषयी ज्याला आस्था असते अशा भक्ताला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. अशा प्रकारे ज्याला मी मस्तकावर धारण करतो, जो चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्षप्राप्ती आपल्या हातात घेऊन जगाला वाटीत भक्ती मार्गाला लागला, त्याला आम्हीच नमस्कार करतो. त्याला आमच्या मस्तकावरचा मुकुट करतो.
आणि त्याची प्रतिमा कंठात धारण करतो. अशा भक्ताला उरावरी भेटण्यासाठीच दोनावर दोन असे चार हात घेऊन मी येथे आलो आहे. परमेश्वराला भक्तांचं फक्त समर्पण हवं असतं. भक्त मनोभावे त्याला समर्पित झाला की त्याची सर्व काळजी तोच घेतो. कुर्मदासाची भक्ती अशा प्रकारची समर्पित भक्ती होती. त्याच्या श्वास निश्वासातून परमेश्वराचं नाम दरवळत होतं. त्याच्या हृदयातल्या रक्ताला भक्ती प्रेमाचा सुगंध प्राप्त झालेला होता आणि म्हणून वैकुंठ नायकाला त्याचा निरोप ऐकल्यावर स्वस्थ राहावे ना विठोबा ख्रिस्तीचं रूप घेऊन आपण त्याला भेटल्याचा प्रत्येक गावी होणाऱ्या मुक्कामात आपण तुला भेटू असं वचन दिल्याचं त्याला आठवलं. तो ताबडतोब त्याच्या भेटीसाठी निघाला. नामदेवाचं कीर्तन चालूच होतं. सर्व भक्त लोक त्या कीर्तनात रमून गेले होते. अशा वेळी पांडुरंग आपल्या भक्ताच्या भेटीसाठी तातडीने निघाले. देव पंढरपुराहून लहू लाळा निघाले, पण दगडाची खोळ तशीच विटेवर उभी होती. वारकरी मंडळींना त्यातले चैतन्य दुसरीकडे गेल्याची कल्पनाच नव्हती. पण चैतन्यामध्ये देव जाणणाऱ्या नामदेवानं ज्ञानदेवाने ही गोष्ट ताबडतोब समजली. चैतन्य हरपले, नामदेव अस्वस्थ झाले. त्यांनी कीर्तन तसे अर्धवट सोडले आणि ज्ञानदेवांना बरोबर घेऊन त्या चैतन्याचा पाठलाग करीत निघाले. ज्ञानदेव मुकाटपणे नामदेवाचे बोलणे ऐकत होते. त्यांनी सारी वस्तुस्थिती ओळखली होती, पण नामदेवाला या घटनेतून बोध होणार नाही याची खात्री वाटल्यानं ते चेहऱ्यावर मिश्किल भाव ठेवून त्याचं सारं काही ऐकत होते. कीर्तन ऐकायला बसलेली भक्त मंडळी आश्चर्यचकित झाली. नामदेव कीर्तन अर्धवट सोडून का गेले? कुठं गेले? ज्ञानदेवी काय थांबले नाहीत? त्यांना काहीच कळेना. त्यांना माहीत नव्हतं की योगी यांची माणसे उभं रडून भक्ताकडे धावत जाणारा विठ्ठल कुर्मदासाच्या हाकेला हो देत त्याच्याकडे गेला होता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण सावता माळ्याची भेट बघूया.